नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलंय। शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झालेले आहेत, तर जीवनावश्यक वस्तूंचंही मोठं नुकसान झाल्यानं आता जनजीवन विस्कळीत झालंय। पंचनामे तर झाले, आता मदत पोहोचणार कधी असा सवाल नुकसानग्रस्त उपस्थित करतायत। नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान, जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान। पंचनामे झाले, आता मदत पोहोचणार का? महाराष्ट्रासह नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। यात नंदुरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक घरांचे पत्रे उडून नुकसान झालंय, तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरांवर वृक्ष पडल्यानं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झाली नसून अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अशातच अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी विजेचे खांब कोलमडल्यानं वीज पुरवठा देखील खंडित आहे। असं वादळ आलं, चक्रीवादळासारखं येऊन गेलेलं होतं, सगळं उडून गेलेलं घरावरचं, आणि सगळे लहान मुलं घरामध्ये होते, पाणी घरामध्ये साचलं, सगळं धान्य सगळं ओलं होऊन झालेलं। असं चक्रवादळ सारखा आला की असे हिंजा कडकडायचे जोर जोराने की माझ्या संसाराचा उद्ध्वस्त झाला, सगळं घराचे नुकसान झालं माझं। सगळे झोपलेलं होतं, एक आहे की मग पळालो। किती नुकसान झालं काका तुमचं? असं लाखोची नुकसान झालेली आहे, सरकारने काहीतरी की मदत करायला पाहिजे। संबंधित नुकसानीची माहिती मिळताच प्रशासनाच्या वतीने हालचाली सुरू झाल्या। महसूल विभागाच्या वतीने पंचनामा देखील करण्यात आला, मात्र अद्याप कुठल्याही प्रकारे शासकीय मदत मिळाली नाही। तलाठी मॅडम आल्या आणि पंचनामे केलेले आहेत, तरी आम्हाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळण्याची आग्रहाची विनंती आहे। धान्य सगळं काही घरात नुकसान झाले, आमची भरपाई लवकरात लवकर द्यावी सरकार। शहादा तालुक्यातील पाडळदा गावात मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसात 70 ते 80 घरांची पडझड झाली। अनेक घरांचे पत्रे उडाले। मध्यरात्री झोपेत असताना अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यानं ग्रामस्थांची तारांबळ उडाली। वादळात घरांची पडझड झाली असून ग्रामस्थांनी एकमेकांना मध्यरात्री मदत करत एकमेकांचे प्राण वाचवले आहेत। आता सरकारनं लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील नागरिक करतायत। पल्लवी प्रकाशकर, लोकशाही मराठी, नंदुरबार। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।